नमस्कार. आज मी अशा व्यक्तीविषयी बोलणार आहे जिला शब्दात मांडणं अशक्य आहे. जी लेकराचं पोट भरावं म्हणून स्वतः उपाशी राहते, जी लेकराला शांत झोप लागावी म्हणून स्वतः जागी राहते, जी लेकराला यश मिळावं म्हणून स्वतः धडपड करते. ती आजारी असते पण मी किती आनंदी आहे असं दाखवते. ती म्हणजे आई. आपल्या जीवनातली पहिली शिक्षिका, पहिली देवता, पहिली प्रेरणा आणि पहिली शाळा म्हणजे आई. मित्रांनो, आपण शाळा, कॉलेज, ट्युशन यामध्ये अनेक शिक्षकांना भेटतो, पण आपल्या जीवनातली पहिली शिक्षिका जी आपल्याला जीवनाचं अक्षर ज्ञान शिकवते ती फक्त आणि फक्त आईच असते. आईचं शिकवण फक्त पुस्तकातलं नसतं, तर ती शिकवते कसं चालायचं, कसं बोलायचं, पडल्यावर कसं उठायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनात माणूस म्हणून कसं जगायचं. आई आपल्या लहानशा चुका हसत समजावते तर मोठ्या चुका प्रेमाने समजावते. आईची एक नजर पुरेशी असते आयुष्याचा मार्ग दाखवायला. आईची एक नजर पुरेशी असते आयुष्याचा मार्ग दाखवायला. म्हणूनच म्हणतात, आईच्या पदराखाली बसून जगातलं सर्व सुख अनुभवायला मिळतं. आईच्या पदराखाली बसून जगातलं सर्व सुख अनुभवायला मिळतं. आई असते सुरक्षितता, आई असते श्रद्धा, आई असते आपुलकीचं सावलीदार झाड. जेव्हा मूल जगात येतं तेव्हा त्याला चालायला, बोलायला, हसायला, रडायला ही आईच शिकवते. आई आपल्याला पहिल्यांदा शिकवते, म्हणून ती आपल्या जीवनातली पहिली शाळा असते आणि तिचं मन म्हणजे पहिलं पुस्तक. आईच्या हातचं जेवण म्हणजे प्रेमाचं अमृत, तिचा आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद आणि तिची शिकवण म्हणजे आयुष्यातलं सर्वात मोठं शस्त्र. कधी कधी आपण मोबाईल, फोन, करिअर, पैसा यामध्ये इतके गुंतून जातो की आईच्या त्या शांत हाकेला उत्तर द्यायलाही वेळ नसतो आपल्याकडे. परंतु मित्रांनो, जगात तुम्ही सगळं मिळवलं पण तरी सुद्धा आईच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं अधुरं असतं. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे, कारण त्या पायाखाली आहे त्याग, संघर्ष, प्रेम आणि शक्तीचं प्रतीक. आई ही अशी शक्ती आहे जी स्वतः दुःखात राहून लेकराचं भविष्य उज्ज्वल करते. तीच खरी गुरु, कारण ती शिकवते यश हे मिळवायचं नसतं तर यश हे घडवायचं असतं. आईचं प्रेम बोलत नाही पण जग बदलतं. आईचं प्रेम बोलत नाही पण जग बदलतं. आई आपल्या आयुष्यातली फक्त पहिली गुरुच नव्हे तर आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा असते. आई आपल्या आयुष्यातली फक्त पहिली गुरुच नव्हे तर ती आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा असते. आई असते आपल्या आयुष्याचं बळ. आई असते आपल्या आयुष्याचं बळ. आई हा शब्द नाही, ती भावना आहे जी आपल्या प्रत्येक सुखात, प्रत्येक दुःखात आणि प्रत्येक यशात सामावलेली आहे. आई विना माणूस म्हणजे मूळ नसलेलं झाड. जीवनाच्या प्रत्येक पावलावर शिक्षणाचे पहिले धडे देणारी गुरु ही आईच असते.